तर राम राम पाहुणं, नवीन एका मिनी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही म्हणताल काय चालू आहे सकाळ सकाळ, काय राडा? तर लय मोठा राडा चालू आहे आज माझ्या मागं. राडा म्हणजे काय, आपल्या बागाला आज पेपर बांधायचा चालू आहे आणि पेपर बांधायचा आजचा दुसरा दिवस आहे. सकाळ सकाळ उठलेलो आणि बाबा म्हणलेले ये लवकर पोरा इकडं काम आहे आपल्याला. मग आलो बाबा मी इकडं चालू केलं असं बांधायला. बाबांनी तर आपल्या शर्टाला पिशवी बांधली बरं का. बाबा म्हणलं त्यात मी पेपर ठेवतो आणि चालू करू बांधायला. असं बांधायला चालू केलं बरं का आम्ही. तर एका झाडाला आपले 150 ते 100च्या आसपास पेपर बसलेली बरं का. तर असं चालू होतं बांधायचं. चला म्हणलं आता आपली सुट्टी झाली, 10 वाजली, चला म्हणलं जावं घराकडं. झालं तर बांधून आता पेपर, म्हणलं लय ऊन पडलंय, चला आता आंघोळ पाणी करायची आपल्याला, लय राडा असतो. तर आलोय घरी. मम्मी काय करत होती काय माहिती, सोयाबीनची भाजी करायला चालू होती वाटतं. हे बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं बाबा, काय खरं नाही म्हणलं. आणि इकडं मम्मीनं भाकरी गरम गरम चपात्या ती करून ठेवलेलं. आज काय बेतर गेला बा म्हणलं, काय विषय नाही. तर ही जी माझी भांडणं लागली, हे म्हणाय तुझं काय खरं नाही म्हणली बाहेर. आता माझं तुझं लय वाकडे येणार आहे, आता काय विषय नाही म्हणून टाळ्या वाजवत होती, माझ्या संग भांडणं करायला लागली. असू द्या म्हणलं, चालू असेल हिचं काहीतरी, हिचं रोजचं आहे आपल्या मागं. लगे आलो इकडं, गाय न्यायची होती उन्हाला, इकडं बांधलेली खायला बरं का. गाय ह्या बांधाला गवत आहे म्हणून लय ऊन लागायला लागलं, म्हणलं गायला घेऊन जावं. आता सोडली गाय, घेऊन आलो. तर ही माणसाला पाण्यानं आंघोळ कशी काय ती केली, डबल आंघोळ केली नाही. तर हिथला पाईप जोडायला लागलेलो, ती पाईप निष्ठला, ती सगळं माझ्या तोंडावरच पाणी रावलंय. अवघड झालं, काय विषय नाही बघा, कसला अवतार झालता. पुन्हा म्हणलं गडी बाया काय करते ती, चक्कर टाकून यावर राहणार नाही. एकदा आलो मग चालू होतं ह्यांचं काम, असं बांधायची चालू होतं इथं पेपर. आणि इथं मामा म्हणजे आपल्यात कामाला येते बरं का ती, त्यांना मी मामाचं म्हणत असतो. इकडं चालू होतं तर ही आपला टॉमी आला. ती म्हणायला कुठं गेलता मालक, काय एवढे दिवस झाला आपली गाठ भेट नाही म्हणून. ती माझ्या अंगावर चढायला लागलं बरं, काय खरं नाही बाबा म्हणलं, लय अवघड झालं. आता चला जायचं होतं आपल्याला कुठं तर. इथं गवत काढलेलं होतं या बायाने, म्हणलं हे गवत घेऊन जायचं होतं. मग काय आलतो इकडं खाली, चक्कर घे मारावं म्हणलं, हे गवताचा एक बेंडा पण न्यावं म्हणलं. मामाला म्हणलं मला एक खाली शेताकडे काम आहे, तर तुम्ही घेऊन जावा बेंडा. मामाला दिला बेंडा उचलून आणि मामाला म्हणलं जावा घेऊन ती बेंडा. आलो लगी, शेततळ किती भरलंय काय बघावं म्हणलं. मोटरगी चालू होती, निवेदन चालू होतं असं मस्तपैकी बघावं. तर म्हणलं कसं काय चाललंय. तर चालू होतं शेततळ, थोडं राहिलेलं बरं का भरायला. लगेच चाललेलो आपलं जेम लगे जायचं होतं ना. अक्काला जरा पिशवीत काय काय मम्मीने दिलं तर खायला, ते घेऊन जायचं होतं. चला म्हणलं बघावं. तर आपला लोक कसा दिसतं आता, बदललोय आपण जरा, म्हणजे रानात वेगळं असतंय आणि इकडे वेगळं असतंय बरं का. चला आलो बरं का. इथं लगे आलो गेलं की इकडं मैडेपाशी पिशवी दिली, धर म्हणलं जा घेऊन. ती काय काय दिलंय तुझ्या आजीनं. आलो गेलं की चला म्हणलं आता चालू करावं गाडीनं, आपल्याला जायला लागतं म्हणलं. चला चालू केली गाडी. मैडीला म्हणलं चल, मैडी म्हणलेली मला खाली सोड. तर दळण 3 दिवस झालं गिरणीत होतं, 4थ्या दिवशी घेऊन चाललोय बरं का. कामामुळं काय लक्षातच नव्हतं, मम्मी मला लागली वाढायला. तर कसा वाटला आपला मिनी ब्लॉग.